नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। रसिकाओ, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरी मिळे हिटलरलाचं शूटिंग बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। रसिकाओ, हा सीन बघून तुम्हाला आठवत असेल की एजे जेव्हा लीलाला त्याच्या घरातून हकलून देतो, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून घेतो। त्यानंतर लीला शॉकमध्ये घराबाहेर पडते। त्यावेळी बाहेर पाऊस पडत असतो। तुम्ही पाहू शकता सिरियल मध्ये पाऊस कसा पडतो ते। कारवर पडणारे पावसाचे थेंब ऍक्च्युली एका बॉटल मधून पाण्याचे थेंब असतात आणि आपल्याला दाखवले जाते की पाऊस पडत आहे। सिरियल मध्ये आपल्याला वाटते लीला कारमध्ये एकटीच आहे, पण तसे नसून कारमध्ये तिच्या बाजूला कॅमेरामन लाईट्समॅन सुद्धा असतो आणि कार खूप हळू चालवली जाते जेणेकरून शूटिंग व्यवस्थित होईल। आता ह्या सीन मध्ये बघूया। सिरियल मध्ये आजीने देवाकडे काही मागितले की देवाचे फूल लगेचच पडते। ते फूल पडत नाही, ते तर फुंकर मारून पाडले जाते। तुम्ही या सीन मध्ये ते पाहू शकता। किती गमतीशीर आहे ना रसिको। हे सगळे सीन तर नॉर्मल होते, पण ऍक्सिडेंटचा सीन बघून तर तुम्हाला अजूनच मजा येईल। लीला आणि रेवतीचा ऍक्सिडेंट झालेला सीन आपल्याला लक्षातच आहे। तो सीन होताना ऍक्च्युली लीला आणि रेवती बेडवर पडल्या होत्या। रस्त्यावर चक्क गादी ठेवली गेली आहे आणि या दोघी त्या बेडवर उड्या मारून पडतात। हे दिसताना जरी मजेशीर वाटत असले तरी या सीनच्या शूटिंगसाठी कॅमेरामन सुद्धा खूप कष्ट घेतात। या सीन साठी कॅमेरामनला तर झाडाच्या फांदीवर बसून शूट करावे लागले। तसेच जे आपल्याला रक्त दिसते ते दाखवण्यासाठी लाल रंगाचे पाणी वापरले जाते। मला माहित आहे तुम्हाला नवरी मिळे हिटलरलाचे हे सुंदर शूटिंग बघून मजा आली असेल। रसिको, तुम्हाला हा बिहाइंड द सीन व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।